मित्रहो नमस्कार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी भर चौकात येऊन दंड थोपटून नारायण राणे यांना आव्हान दिलं। त्यानंतर मात्र महाराष्ट्रावर राणे आणि कंपनीची पुरती छीथू झाली। तसं पाहिलं तर आधीपासूनच ही कंपनी वादग्रस्तच आहे। काय त्या धमक्या, काय ते बोलणं, काय तो अहंकार, या कंपनीला आता कुणीही गंभीरपणे घेत नाही बघा। त्यांचे चेहरे पाहिले तरी ना लोक कुत्सितपणे हसत असतात। त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचंही हसं होत असतं। आता हे पक्षाला कळतं कळत नाही की कळून पण न कळल्यासारखं दाखवतोय, हा भाग वेगळा। महाराष्ट्राच्या टिंगलीचा विषय झालेले नितेश राणे पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थेट मंत्री केलं। मग मंत्री झाल्यावर तर काय हो, ते आपल्याकडे म्हण आहे ना एक, आधीच मरकट त्यात मद्य प्याला। मग अशा वेळी जे काय घडेल तेच तर सगळं घडताना आपल्याला पाहावं लागतंय। अशा व्यक्तीला मंत्रिपदावर बसवल्यामुळं फडणवीस यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं जात आहे आणि फडणवीसांना ते दिसतंय सुद्धा। काय बोलतात हे मंत्री महोदय। मंत्री आहेत म्हणून महोदय म्हणावं लागतंय बरं का, गैरसमज नसावा। हे म्हणतात काहीही करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे, माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही। एका मंत्र्यांच्या तोंडी ही भाषा। संविधानाची शपथ घेतली आहे म्हणे यांनी। जाती धर्मात आग लावत सुटले आहेत हे आगलावे, हे राणे। त्यांना पाठिंबा घरातूनच, म्हणजे नारायण राणे यांचा। आता बघा, ते पाठिंबा देणारच की हो, त्यांचीच भाषा पुढची पिढी वापरते। अगदी अलीकडे त्या नारायण राणे यांनी नितेश राणे यांचं तोंड भरून कौतुक केलं बघा। त्यांची बुद्धिमत्ता, विचारसरणी याचे गोडवे गायले होते हो नारायण राणे यांनी। त्यावर सुद्धा लोक हसले। पण लोकांचं हसणं यांना कळतं की नाही हे कुणास ठाऊक। आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी जेव्हा चौकात येऊन थेट दंड थोपटले, नारायण राणे यांचं नाव घेऊन त्यांनी खुलं आव्हान दिलं, तेव्हापासून राणे आणि कंपनी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली। महाजनांच्या आव्हानानंतरही राणे कंपनीचा आवाज काहीसा क्षीण झालेला दिसतोय। प्रकाश महाजन यांच्या बाजूने मनसे खंबीर उभी राहिली। नारायण राणे यांच्या बाजूने मात्र भाजपातून कुणीही पुढे आलं नाही, एकटे पडले ते। उद्धव ठाकरे शिवसेनेनं तर महाजन यांना मोठं बळ दिलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाजन यांची भेट घेतली। अंबादास दानवे म्हणाले, नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत, असं असताना फडणवीस कुठून बाप होऊ लागले हेच आम्हाला कळालं नाही, असं म्हणत त्यांनी नितेश राणे यांना पुन्हा एकदा डिवचलं। प्रकाश महाजन यांनी तर काय हो, पुन्हा एकदा राणे अँड कंपनीची खोडी काढली। नारायण राणे यांना बेडूक म्हणून हिणवलं, बेडूक। नारायण राणे यांनी संघाविषयी काय उद्गार काढलेले आहेत, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय उद्गार काढलेले आहेत। बेडकाला सोन्याच्या पाळण्यामध्ये बसवलं तरी ते गटारातच उडी मारणार, अशा शेलक्या शब्दात महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली। आता नारायण राणे यांच्या गुन्ह्याची यादी विद्यमान मुख्यमंत्र्यांनीच वाचून दाखवलेली आहे, असं सुद्धा महाजन यांनी, म्हणजे खरं तर ही पुन्हा एकदा आठवणच करून दिली त्यांनी। पण त्यांच्यापेक्षाही सोशल मीडियावर राणे आणि कंपनीची अभूतपूर्व अशी धुलाई झाली आहे। काय काय बोललेत लोक, सांगता येऊ नये अशा प्रकारची भाषा नारायण राणे यांच्याविषयी आणि या कंपनीविषयी वापरली गेली आहे। म्हणजे बघा, अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर या कंपनीची पुरती छीथू झाली आहे। आणि त्यानंतर मात्र आता नारायण राणे यांचे डोळे उघडले असल्याचं किमान दिसतंय तरी। ते म्हणाले, आता नितेश राणे यांना मी समज दिली आहे, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री असताना सांगायचो की मला साहेब म्हणू नका, सेवक म्हणा। मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो। होय हो, खरंच सांगतोय, स्वतः नारायण राणे म्हणालेत हे सगळं। आता बघा, त्यांची ही भूमिका किती दिवस राहील, दिवट्या चिरंजीवावर त्याचा कितपत परिणाम होईल हे पुढच्या काही दिवसात आपल्याला दिसेलच। काही चांगला परिणाम झाला तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो, पण राणे आणि कंपनीवर चांगला परिणाम होऊ शकतो का, त्यांच्यात खरंच सुधारणा होऊ शकते का,
तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा मित्रांनो, आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.